आता आपण त्यावर काय करूया, एक छोटीशी परीक्षा आपण घेऊया. बघा, खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल? दर साल दर शेकडा 12 दराने 25,000 रुपये कर्जावर डॅश व्याज होईल. बघा मुलांना, आपल्याला इथे प्रश्न काय विचारलेला आहे की दर साल दर शेकडा 12% दराने 25,000 रुपयावर 25,000 जे आपण कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जावर किती व्याज आपल्याला होणार आहे. तर इथे देखील आपण काय करायचं आहे मुलांना, सेम तशीच प्रोसेस करायची आहे. बघा, 12/100 गुणिले किती मुलांना, तर 25,000. पहा मुलांना, याचं आपल्याला काय करायचं आहे, तर गणिती क्रिया सॉल्व करायची आहे. बघा, हे 2 शून्य कट, हे देखील 2 शून्य आपले कट झालेले आहे. पहा मुलांनो, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की 250ला आपल्याला 12ने काय करायचं आहे, तर गुणायचं आहे. बघा, 12 शून्य किती मुलांनो, 12 शून्य शून्य आणि 12 पंचे किती, तर 60. हातच्याला किती आले मुलांनो, तर 6. 12 दुने 24, 24 आणि 6 किती मुलांनो, तर 24 आणि 6 म्हणजेच किती मुलांनो, तर 30. किती मुलांनो, 24 आणि 6 किती झाले, तर 30 झाले. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला ते दिसत आहे का, पहा बरं मुलांनो, तर हो दिसत आहे. म्हणजेच किती मुलांनो, तर 3,000 रुपये. आपलं उत्तर कसं आलेलं आहे, तर अगदी बरोबर असं आलेलं आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे मुलांनो, तो काय होणार आहे आपला, की दर साल दर शेकडे 2% दराने 50,000 रुपयांचे व्याज किती होणार आहे. तर आपल्याला जे काही ऑप्शन दिलेले आहे, 1,000 रुपये, 10,000 रुपये, 2,500 रुपये आणि 250 रुपये. इथे देखील आपण हे जे उदाहरण आहे ते आपण सोडवून उत्तर सांगणार आहोत. पहा मुलांना, 2% म्हणजेच किती, 100 रुपयावर 2 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहे. गुणिले किती मुलांना, तर 50,000. बघा, हे 2 शून्य कट करायचे आहे, हे देखील 2 शून्य आपल्याला कट करायचे आहे. म्हणजेच आपल्याला 500ला कितीने गुणायचं आहे मुलांना, तर 2ने गुणायचं आहे. बघा, बे शून्य शून्य, बे शून्य शून्य आणि बे पंचे किती मुलांना, तर 10. म्हणजेच आलं किती, 1,000. पहा बरं, ऑप्शनमध्ये 1,000 आहे का, अगदी बरोबर, हे दिसतात आपल्याला 1,000. म्हणजे आपलं उत्तर काय आहे मुलांना, तर 1,000 हे आहे. बघा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर दर साल 5% दराने 15,000 रुपयाचे व्याज किती होईल. किती मुलांना, 15,000 रुपयाचे व्याज. आणि आपल्याला किती टक्क्याने सांगितलेले आहे, तर 5% सांगितलेले आहे. ते देखील आपण इथे काढूया. तर पहा मुलांना, 5/100 गुणिले किती मुलांना, तर 15,000 रुपये. आता आपल्याला इथे काय करायचे आहे, हे 2 शून्य कट करायचे आहे, हे देखील 2 शून्य कट करायचे आहे. आणि 5ने कशाला गुणायचं आहे, तर 150ला गुणून घ्यायचे आहे. बघा, 150 गुणिले किती मुलांना, तर 5. आणि याचा गुणाकार बघा मुलांना, 5 शून्य शून्य, 5 5 25 आणि 5 1 5 आणि 2 किती मुलांना, तर 7. बघा, 750 हे आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे का, तर हो दिसत आहे. कुठे आहे 750, तर हे. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट बघूया मुलांना. बघा, दर साल दर शेकडा 4% दराने 9,000 रुपयाचे व्याज किती. आता आपल्याला इथे सुद्धा तीच क्रिया करून काय करायचं आहे, योग्य जे आन्सर आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. पहा मुलांना, सरळ व्याज आपण काढून घेऊया. किती, तर 4/100 म्हणजे 100 रुपयावर आपल्याला 4 रुपये द्यायचे आहेत. गुणिले किती मुलांना, तर 9,000. किती मुलांना, 9,000. मग हे 2 शून्य आपल्याला कट करून घ्यायचे आहे. नंतर हे देखील 2 शून्य कट करून घ्यायचे आहे. मग 4ने काय करायचं आहे, तर 90ला आपल्याला गुणायचं आहे. बघा मुलांना, 90 गुणिले किती, तर 4. बघा, 4 शून्य किती, 4 आणि 4 9 36. किती मुलांना, 4 9 36 किंवा 9 चौक 36. मग किती आपलं इथे 360 हे उत्तर आहे का मुलांना, तर 360 आपल्याला इथे ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे. बघा, आपलं पुढचं उत्तर काय आहे मुलांना, दर साल दर शेकडे 6 दराने 8,650 रुपयाचे व्याज किती. तर इथे देखील आपण काय करणार आहोत मुलांना, 6/100 गुणिले किती, 8,650.
तर याचा गुणाकार केल्याने आपल्याला काय मिळणार आहे मुलांना? यापैकी आपलं कुठलं योग्य आन्सर असणार आहे सांगा पाहू. 519.19 रुपये, 51.90 रुपये, 519 रुपये की 5190 रुपये? कुठलं आपलं योग्य असणार आहे? अगदी बरोबर 519 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला काय आहे की दर शेकडा 18% दराने आपल्याला काय करायचं आहे तर 75,000 रुपयाचे व्याज आपल्याला इथे काढायचे आहे. आणि आपल्याला ऑप्शन देखील दिलेले आहे. कुठले मुलांना? 4,166 रुपये, 13,500 रुपये, 13,050 रुपये, 416 रुपये. तर इथे आपण काय करणार आहोत तर किती व्याज आपल्याला द्यावे लागेल हे आपण काढून घेऊया. बघा मुलांनो 18/100 म्हणजे 100 रुपयावर आपल्याला 18 रुपये द्यावं लागणार आहे आणि 75,000. आता इथे हे 2 शून्य आपल्याला कट करून घेतलेले आहे, हे देखील 2 शून्य कट करून घेतलेले आहे. आता 18ने आपल्याला कशाला गुणायचं आहे तर 750ला आपल्याला गुणायचं आहे. बघा 750ला आपण गुणून घेऊया 18ने. बघा 18 शून्य किती मुलांनो तर 0. 18 पाचे किती तर 90. 90ची शून्य हातच्याला 9 आणि 18 साती किती मुलांनो तर 18 साती 126. 126 आणि 9 किती होतात मुलांनो तर 35. आपल्याला 13,500 हे उत्तर आपलं इथे योग्य आहे. किती मुलांनो 13,500 हे आलेलं आहे आपलं योग्य उत्तर. नेक्स्ट बघूया मुलांनो. बघा दर शेकडा 10 दराने 6,000 रुपयांचे डॅश व्याज होईल. तर बघा मुलांनो आपल्याला इथे काय करायचं आहे की 6,000 रुपये जर आपण घेतले तर त्यावर आपल्याला किती व्याज द्यावं लागणार आहे किंवा 6,000 रुपये जर आपण बँकेत ठेवली तर आपल्याला त्याचं किती व्याज द्यावं लागणार आहे ते आपण इथे बघूया. किती टक्के दराने मुलांनो तर 10 रुपये टक्क्याने म्हणजेच 10/100 गुणिले किती मुलांनो तर 6,000 रुपये. बघा हे देखील 2 शून्य आपण कट केलेले आहे आणि हे देखील 2 शून्य कट केलेले आहे. म्हणजेच आपल्याला 10ने कशाला गुणायचं आहे तर 60ला गुणायचं आहे. बघा 60 गुणिले 10. आता यांचा गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे. 10 शून्य किती 0. 10 सक 60. बघा आपलं उत्तर जे आलेलं आहे 600 हे आलेलं आहे. आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला 600 दिसत आहे का तर 600 आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजेच आपलं उत्तर कसं आहे मुलांनो अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे पहा. दरसाल 8% दराने 20,000 रुपयाच्या ठेवीवर डॅश रुपये व्याज मिळेल. बघा 1,600 रुपये, 160 रुपये, 2,000 रुपये की 16,000 रुपये. आता आपण 20,000 हे बँकेमध्ये ठेवलेली रक्कम आहे आणि 1 वर्षाने आपल्याला ती परत मिळणार आहे. पण काही रक्कम बँक आपल्याला व्याजाच्या स्वरूपात देणार आहे. तर ती काय असणार आहे पहा मुलांनो. पहा 8/100 गुणिले 20,000. आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे तर हे 2 शून्य कट करावे लागणार आहे आणि हे देखील 2 शून्य कट करावे लागणार आहे. म्हणजेच 200ला आपल्याला कशाने गुणायचं आहे तर 8ने गुणायचं आहे. बघा 8 शून्य 0, 8 शून्य 0, 8 दोन्ही किती मुलांनो तर 16. म्हणजेच काय आलेलं आहे 1,600 इथे आलेलं आहे. तर सांगा पाहू मुलांना ऑप्शनमध्ये 1,600 दिसत आहे का? हो, तर हे आहे 1,600. आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट पाहूया मुलांनो. बघा खाली दिलेल्या मुद्दलासाठी 1 वर्षासाठी किती व्याज आपल्याला मिळणार आहे. दरसाल 15% आपल्याला इथे सांगितलेलं आहे. 15% दराने 1,50,000 रुपयाचे व्याज आपल्याला किती द्यावे लागणार आहे. ऑप्शन बघा मुलांनो. 2,250 रुपये, 1,000 रुपये, 22,500 रुपये आणि 10,000 रुपये. यापैकी आपलं योग्य उत्तर आपल्याला काय करायचं आहे तर काढायचं आहे. काढूयात मुलांनो. गुणिले किती मुलांनो तर 1,50,000. बघा आपल्याला इथे काय करायचं आहे. हे 2 शून्य कट करून घ्यायचे आहे आणि हे देखील 2 शून्य कट करून घ्यायचे आहे. नंतर बघा आपल्याला 15ने कशाला गुणायचं आहे तर 1500ला गुणायचं आहे. बघा 1500ला 15ने आपल्याला काय करायचं आहे तर गुणायचं आहे. बघा 15 शून्य 0, 15 शून्य 0, 15 पाचे किती मुलांनो तर 75.
किती मुलांना 15 पाचे 75 आणि हातच्याला किती आले तर 7. 15 एका 15 आणि 7 किती होतं मुलांना तर 22 होतात. म्हणजे आपलं उत्तर जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे 22,500 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पहा बरं ऑप्शनमध्ये आपल्याला ते दिसत आहे का तर 22,500 हे आपलं आहे आन्सर आणि ते योग्य आपल्याला मिळालेलं आहे. पुढे बघूया पुढचा आणि शेवटचा प्रश्न मुलांना काय आहे तो तर सीमाला उच्च शिक्षण घ्यायचे आहे पण तिला आर्थिक मदतीशिवाय ते शक्य नाही तर ती बँकेची मदत कशी घेईल. कशी घेणार आहे ते बँकेची मदत सांगा पहा मुलांना. कर्ज घेऊन व्याज घेऊन बचत खात्यात भरपूर रक्कम जमा करून की ठेवून. तिला उच्च शिक्षण तर घ्यायचंच आहे पण त्यासाठी ती पैसे कुठून आणणार आहे तर बँकेमधून. कशाच्या स्वरूपात तर कर्जाच्या स्वरूपात. म्हणजे आपलं उत्तर काय आहे मुलांना तर कर्ज घेऊन ती काय करणार आहे तर तिचं शिक्षण पूर्ण करणार आहे. तर पहा मुलांना आपण बँक व सरळ व्याज हे ह्या प्रकरणामध्ये आपण इथे काय बघितलेलं आहे की अभ्यास सराव खेळ आणि परीक्षा या माध्यमातून आपण काय केलेलं आहे की बँक व सरळ व्याज हे चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा मुलांना आपण बँक व सरळ व्याज हे जे प्रकरण आहे ते अभ्यासात होतो. आपण त्याचा अभ्यास केलेला आहे सराव केलेला आहे खेळाच्या माध्यमातून सुद्धा बँक व सरळ व्याज हे आपण समजून घेतलेलं आहे. मुलांना त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्नांची जी उत्तरे आहे ते आपण काय केलेले आहे त्याचं स्पष्टीकरण आपण इथे घेतलेलं आहे. तसंच आपण आता प्रश्न व उत्तरे हे देखील काय करणार आहोत याचं देखील इथे आपण स्पष्टीकरण घेणार आहोत. बघूयात तर बघा मुलांना व्याज म्हणजे काय तर आपल्याला माहितीच आहे व्याज म्हणजे काय असतं मुलांना. तर एक जे ठराविक रक्कम असते मुद्दल असते ती जर आपण बँकेमध्ये ठेवली किंवा घेतली तर त्या बदल्यात आपल्याला काय द्यावं लागतं मुलांना तर इंटरेस्ट द्यावा लागतो व्याज द्यावं लागतं. बघा मुलांना व्याज म्हणजे काय तर आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे बँक ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवल्याबद्दल तसेच कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल त्यांच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कम आकारते या रकमेला काय म्हणतात मुलांनो तर या रकमेला व्याज असे म्हणतात. जसं आपण एखादी रक्कम जर बँकेत ठेवली काही ठराविक कालावधीसाठी तर त्या बदल्यात बँक आपल्याला काय देत असतं तर व्याज देत असतं. आणि जर आपल्याला काही कामानिमित्त जर पैशाची गरज पडली तर आपण काय करत असतो मुलांना तर बँकेतनं काही कर्ज आपण ठराविक कालावधीसाठी घेतो आणि मग त्या बदल्यात आपल्याला काय द्यावं लागत असतं तर व्याज द्यावं लागत असतं. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो म्हणजेच काय की मुद्दल कशाला म्हणतात. बघा तर मुद्दल कशाला म्हणतात मुलांनो तर समजा आपल्याला 50,000 रुपये हे जे आहे ते बँकेमध्ये आपल्याला जमा करायचे आहे ठेवायचे आहेत तर ती काय झाली मुलांनो एक मुद्दल म्हणजे आपली मूळ रक्कम काय आहे तर 50,000 रुपये आहे पण ती ठेवल्याबद्दल 1 वर्षाने आपल्याला काय मिळणार आहे तर त्याचा इंटरेस्ट मिळणार आहे त्याचं व्याज मिळणार आहे. म्हणजे आपण ठेवलेली जी रक्कम आहे ती किती आहे मूळ रक्कम आपली किती आहे तर 50,000 रुपये आहे त्यावर आपल्याला वर्षभराने काय मिळणार आहे व्याज मिळणार आहे. तर अशा प्रकारे मुद्दल म्हणजेच काय तर आपण ठेवलेली मूळ रक्कम. बघा मुलांना बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये जे व्याज आहे ते ॲड होत नाही. व्याज हे आपल्याला वेगळं मिळत असतं आणि कशाच्या बदल्यात ते मिळत असतं तर जी काही मुद्दल आपण ठेवलेली आहे त्या बदल्यात आपल्याला व्याज हे मिळत असतं. मुद्दल म्हणजे जी मूळ रक्कम आहे जी विशिष्ट रक्कम आपण ठेवलेली असते तिलाच काय म्हणतात मुलांना तर मुद्दल असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो पुढचा प्रश्न आपला काय आहे की व्याजाचा दशांशे दर म्हणजे काय. आपल्याला माहितीच आहे की व्याजाचा दर साल दर शेकडा म्हणजे काय असतं तर 100 रुपयाच्या रकमेने आपल्याला काय ठरवलं जातं की तेवढा इंटरेस्ट आपल्याला ठरवलं जातं. तर काही ठिकाणी 5%, 6%, 7%, 8% आपल्याला काय करावं लागतं कर्ज घ्यावं लागतं किंवा बँकेमध्ये
तेवढ्या इंटरेस्ट दराने आपल्याला काय करावं लागतं, एखादी विशिष्ट रक्कम जी आहे ती ठेवावी लागते. म्हणजे 100ला आपल्याला किती पैसे द्यावे लागतात, तर ज्या दराने आपण पैसे ठेवतो, रक्कम ठेवतो, त्या दराने, जसं जर आपण 8% दराने ठेवलं तर 100वर आपल्याला 8 रुपये हे द्यावे लागत असतात. बघा मुलांनो, व्याजाचा दशादशे म्हणजेच काय, दर म्हणजे दर साल, दर शेकडा, म्हणजेच दर वर्षासाठी दर 100 रुपयासाठी द्यायचे व्याज. म्हणजेच आपल्याला आधीच मी सांगितल्याप्रमाणे की 100 रुपये दराने आपल्याला आपण काय देत असतो, तर व्याज हे देत असतो. किती रुपये दराने, तर 100 रुपये दराने. जसं आपल्याला 2% जर बँक कर्ज देत असेल तर 100 रुपयावर आपल्याला त्यांना किती रुपये द्यावे लागतील, तर 2 रुपये हे जास्तीचे द्यावे लागणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न काय आहे, तर मुदत कशाला म्हणतात. काय मुलांनो, मुदत कशाला म्हणतात. पहा मुलांनो, मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीला मुदत असे म्हणतात. जसं की आपण बघितलंच प्रत्येक उदाहरणामध्ये की 1 वर्षाचा कालावधी आपल्याला रक्कम पेड करण्यासाठी मिळतो, किंवा 1 वर्षाच्या कालावधीसाठी आपण काही ठराविक रक्कम ही बँकेमध्ये ठेवत असतो. म्हणजेच आपल्याला काय मिळत असतं, 1 वर्षाचा किंवा काही वर्षाचा आपल्याला मुदत मिळत असतो, कालावधी मिळत असतो, आणि त्या बदल्यात आपल्याला काय करावं लागतं, जे काही व्याज ठरलेला आहे तो द्यावा किंवा घ्यावा लागतो. त्यालाच काय म्हणतात मुलांनो, मुदत असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आपला काय आहे, तर सरळ व्याज म्हणजे काय. सरळ व्याज हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा मुलांनो, फक्त 1 वर्षासाठी आकारल्या जाणाऱ्या व्याजाला काय म्हणतात, तर सरळ व्याज असे म्हणतात. किती वर्षासाठी, तर फक्त 1 वर्षासाठी जे काही व्याज आकारले जातं त्याला काय म्हणतात मुलांनो, तर सरळ व्याज असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो, अधिक कालावधीसाठी ठेव ठेवल्यावर अधिक व्याज मिळण्यासाठी बँकेत कोणत्या सोयी असतात. बघा, अधिक व्याज आपल्याला जर मिळायचं असेल तर त्यासाठी बँकेमध्ये काय सोयी असतात, तर अधिक कालावधीसाठी ठेव ठेवल्यावर अधिक व्याज मिळवण्यासाठी मुदत बंद ठेव किंवा आवर्ती ठेव अशा सोयी असतात. जर आपल्याला एक विशिष्ट असं व्याज आपल्याला हवं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे मुलांनो, तर एक FD म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये वर्षभरासाठी 2 वर्षभरासाठी आपल्याला काय करावे लागते, तर विशिष्ट ही रक्कम ही ठेवावी लागते. त्या बदल्यात आपल्याला काय मिळत असतं मुलांनो, तर चांगल्या प्रतीचं व्याज हे मिळत असतं. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो, आपला पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे, बचत खात्यामध्ये असलेल्या रकमेवरील व्याज मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा जास्त असते का. तर बघा मुलांनो, याचं उत्तर काय आहे की बचत खात्यामध्ये असलेल्या रकमेवरील व्याज हे मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा निश्चितच कमी असते. ते साधारण 4 ते 6% असते. बचत खात्यामध्ये असलेल्या रकमेवरील व्याज हे मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा कसे असते मुलांनो, तर कमी असते. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो, शेवटचा आपला प्रश्न काय आहे, तर बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदाराला कोणत्या सुविधा मिळतात. तर बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदाराला बँकेचे पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, SMS, मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंग इत्यादी सुविधा मिळतात. कुठल्या सुविधा मुलांनो, कशासाठी, तर बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदाराला काय मिळत असतं मुलांनो, तर ह्या सुविधा मिळत असतात. कुठल्या सुविधा, त्याला काय काय दिलं जातं, तर पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, SMS, मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंग इत्यादी सुविधा कुणाला मिळत असतात, तर खातेदाराला मिळत असतात. तर पहा मुलांनो, आपण इथे आपलं जे 14वं प्रकरण आहे, बँक व सरळ व्याज, याचा आपण अभ्यास केलेला आहे, सराव देखील घेतलेला आहे. तसंच खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, बँक व सरळ व्याज हे प्रकरण जे आहे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच परीक्षा देखील आपण त्यावर घेतलेली आहे, आणि काही प्रश्न उत्तरे यांचं जे आहे आपण स्पष्टीकरण सुद्धा इथे दिलेलं आहे. तर मुलांना अशा प्रकारे आपलं 14वं प्रकरण बँक व सरळ व्याज हे जे प्रकरण आहे आपलं ते इथे पूर्ण होत आहे. आपण लवकरच पुढच्या प्रकरणामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.